नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 जुलै 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज अनेक प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसांसाठी काही उत्तम आठवणी एकत्र करू शकता. आपल्या कॅमेऱ्याचा सदुपयोग करणे विसरू नका. संतांकडून मिळणारी दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवून देईल. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतित व्हाल. जवळच्या नातेवाईकांची त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे जोडीदार अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये असतील. वृषभ राशी, जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्याजवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही, तर तुम्ही दुःखी व्हाल. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे, म्हणून डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होऊ शकतो. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होता. कुटुंब, मुले आणि मित्रमंडळी यांच्या समवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. मिथुन राशी, आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे. टीव्हीवर सिनेमा पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे यापेक्षा उत्तम काय असू शकते. जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर तुमचा दिवस काही या प्रकारे व्यतीत होईल. हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. कर्क राशी, तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनेमध्ये पैसे गुंतवा. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमा देखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर ठरेल. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता, यामुळे मनाला शांती मिळेल. वैवाहिक आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दुःखी होण्याची शक्यता अधिक आहे. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी, प्रामाणिकपणा असू द्या. सिंह राशी, तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जाईल ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामाला करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तिराहित व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. आपल्या वडिलांसोबत आज मित्राप्रमाणे बोलू शकता. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. प्रेम, विश्वास, आशा, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की
कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊ देऊ नका. दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. कन्या राशी, सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी नक्कीच वेळ काढाल, परंतु या वेळेचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे. यासाठी तुम्ही गार्डनमध्ये किंवा नदीच्या तटावरही जाऊ शकता. निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल. कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. भाऊ बहिणीच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. त्यांचा सल्ला घ्या. तुळ राशी, आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता आणि टीव्हीवर सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकता. जेव्हा तुमचे आप्तजन काही न काही करण्यास मजबूर करतात तर राग येणे स्वाभाविक आहे, परंतु शांत राहणे तुमच्या फायद्याचे सिद्ध होईल. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतीसुमने उधळतील. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशाची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. वृश्चिक राशी, कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. सकाळचे ताजे ऊन आज तुम्हाला नवीन ऊर्जा प्रदान करेल. तुम्ही बालपणीच्या आठवणीमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात, हेच तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. जर तुम्हाला वाटते की तुमच्याकडे पर्याप्त धन नाही, तर आज कोणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. धनु राशी, दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाचे शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. आज तुम्ही रागात कुटुंबातील कोणी सदस्याला चांगले वाईट बोलू शकता. आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वतःला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करा. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात. याचीही जाणीव ठेवा. प्रेमामध्ये घाई गडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. मकर राशी,
आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमचा जोडीदार खूप व्यस्त असेल. शक्यता आहे की आज तुमच्या जिभेला चविष्ट पक्वान्न खाण्यास मिळतील. कुठल्या उत्तम रेस्टॉरंटमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि जेवणाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धनबचत करा. घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. कुंभ राशी. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्राबरोबर खराब करू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा तुमच्यासाठी सर्व काही अनुकूल असते. कठीण दिवस आता संपले आहेत. आता तुम्हाला आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर आज न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. मीन राशी. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. ज्या मित्रांसोबत बऱ्याच वर्षापासून भेट झालेली नाही त्यांना भेटण्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या मित्रांना आधीच सांगून द्या की तुम्ही येत आहे, अथवा वेळ व्यर्थ खराब होऊ शकतो. देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा, त्यातूनच तुम्हाला मनशांती लाभेल. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आपल्या मुलावर गर्व वाटेल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.